तू देहवाने पुण्यवंत अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या देव इच्छिर ज चरणीची माती देव इच्छिर ज चरणीची माती धावत चालते मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे उघणाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा दिनेष्ट पोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं शिरुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठल पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वधे अच्युत महाराज यांचा 5 चरणाचा नामधारक महापुरुषाची महती गाणारा अर्थात नामधारकाला नामचिंतनाने कोणतं फल प्राप्त होते त्या दृश्य फलाचं चिंतन करणारा अभंग आहे चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने संत श्री रामलाल बाबा आई गेंदाई आई साहेब या महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा भक्ती उत्सव गेले 86 वर्ष अव्याहत या आपल्या गणोरी नगरीत चालू आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर परमार्थाचा भक्कम अशा प्रकारचा पाया वारसा या नगरीला आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय महंत श्री शांतीदासजी महाराज साहेब, हरिभक्तीपरायण आदरणीय शिवाजी महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण कुलकर्णी महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ज्ञानेश्वर महाराज मौली महाराज असतील, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा भक्ती उत्सव गुढ अशा प्रकारचं आयोजन आहे. हे 86वे वर्ष आहे. चातुर्मास्याच्या समाप्तीचं औचित्य साधून चालू असणारा भक्ती उत्सव गुढ अशा प्रकारची गंधर्वासारखी गायनाची साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय अभिनव गंधर्व म्हणायला काही हरकत नाही. वारकरी संप्रदायाच्या वारकरी चालीचा खजाना असणारे आमचे गुरुबंधू नंदू महाराज आहेत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आदरणीय शिवाजी महाराज आहेत, आदरणीय गणेश महाराज आहेत. गोड इंद्रासारखी मृदंगाची साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय अमोल महाराज आहेत. परिसरातली सर्व भगवत भक्त मंडळी, टाळकरी मंडळी आहेत. सर्वांच्या एकत्रीकरणात हा भव्य दिव्य भक्ती उत्सव चालू आहे. इथं वस्तीला येतात देवा ते भूमी सामान्य राहत नाही. जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश. संत श्री रामलाल बाबा इथं वस्तीला आले. या गावात बाबांचं वास्तव्य झालं. त्याचा परिणाम जर काय असेल तर आज हे परमार्थाचं चैतन्य आपल्याला पाहायला सापडते. ही संतांची कृपा आहे.
देवाच्या कृपेपेक्षा सुद्धा साधूची कृपा विशेष असते बरं का. देवापेक्षा सुद्धा साधूत सामर्थ्य काय अलौकिक आणि दिव्य आहे. पण साधूची कृपा आपल्या जीवनात जर परमार्थ करण्याची उर्मी जागृत होत असेल तर समजायचं आपल्या जीवनात साधूची कृपा झाली. पण गावावर साधूची कृपा आहे. चातुर्मास्य बरं खऱ्या अर्थानं भगवती ज्ञानदेवीचं चिंतन इथं चालते. ज्ञानेश्वरीचं चिंतन कोणत्याही गावात चालत नाही बरं का. ज्ञानेश्वरीचं चिंतन सांगणं इतकं सोपं नाही. अलग लक्षात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा ओवी समोर आल्यानंतर सामान्य पोथ्या सांगणं वेगळं, ज्ञानेश्वरी सांगणं वेगळं. जय जय सुसंवेद्या काय, आत्मरूपा काय, वेद प्रतिपाद्या काय. मला वाटते हे सामान्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या बाहेरचा विषय आहे. म्हणून तर इथं अंतरंगची अधिकारी असं त्याचं चिंतन केलं. ज्ञानेश्वरी सामान्य ग्रंथ नाही देवा. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचा अर्थही नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचं भाष्यही नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचं वार्तिक आहे. भाष्य वेगळं, वार्तिक वेगळं. भाष्यकार श्लोकाची संगती पाहत 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 खऱ्या अर्थानं पाहायचं झालं श्लोकाच्या संबंधानं काही बोलत असतो ते भाष्य आहे. पण मला वाटते ज्ञानेश्वरी भाष्य नाही, वार्तिक आहे. वार्तिक त्याला म्हणतात. वार्तिकाची व्याख्या अशी केली, उक्त अनुक्त दुरुक्तानां चिंता यत्र प्रसज्जते तम वार्तिकम प्राहु वार्तिकज्ञ मनीषिणः. ज्यात उक्त म्हणजे सांगितलेला विषय आहे, अनुक्त म्हणजे त्याच्या अनुषंगानं विषय आलेला आहे, आणि दुरुक्त म्हणजे त्या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याच्यावरची साधक बाधक चर्चा सुद्धा ज्या ग्रंथात आली ते वार्तिक आहे. पण ज्ञानेश्वरी भाष्य नाही, वार्तिक आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे एकच सांगू का. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान ज्ञानोबाराची वाङ्मय तनु आहे. विठ्ठल ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वरी ज्ञान आहे. भगवान परमात्म्याचं ते शुद्ध ज्ञान ज्या ग्रंथात साठवलं ती भगवती ज्ञानदेवी. तिचं 4 महिन्यापर्यंत आपण चिंतन करता, भक्तिविजय ग्रंथाचं आपण चिंतन करता. अशी सर्व परमार्थातली परमार्थ प्रेमी मंडळी आहे. महाराजांनी मला आधीच सांगितलं आमचे माऊली महाराज आपल्या गावात वस्तीला आहेत. वास्तव्यात पाहायचं झालं तर 4 महिने ज्ञानेश्वरी आपण त्यांच्या मुखातून ऐकता. तुमचं भाग्य म्हणायचं. कारण बहुतेक महाराज भेटत नाहीत बरं का, आणि असे शिकलेले भेटत नाहीत. महाराजाला काही कमी करता नाही नंदू महाराज. आज महाराज खूप आहेत. दगड उचलला का महाराज आहे. भरपूर दराचे आहेत पण आदराचे फार कमी. अलग लक्षात. दराचे फार वाढलेत पण आदराचे फार कमी आहेत. आदराची मंडळी आपल्याला प्राप्त झाली. आपलं भाग्य आहे. कबीर महाराजांची परंपरा, ओजस्वी तेजस्वी परंपरा आपल्या गावात आहे. अशा गोड ब्रह्मचारी महापुरुषांची वस्ती या गावात आहे. असं गोड अशा प्रकारचं गाव, आणि त्यात हे भगवान परमात्म्याच्या प्रसादात, हनुमंत रायाच्या प्रसादात चालू असणारी ही कथेची अर्थात कीर्तनाची सेवा. आज चौथा दिवस माझ्या वाट्याला आलेला आहे. त्याच्यासाठी संतांचं चिंतन घडावं. अभंगाचा प्रपंच आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबा महाराज संतांच्या संबंधानं पण नामधारक महापुरुषाची महात्म्य गाणारा हा अभंग आहे. तुकोबाराय अन्याची स्तुती करण्यात प्रवृत्त नाही. तुकोबाराच्या जीवनाची विशेषता आहे. तुकोबाराय विनाकारण फाजील कोणाची स्तुती करतच नाही. बरं एखादा करू लागला तर तुकोबारा त्याला हात जोडून विनंती करतात, बाबा रिकामं दुसऱ्याची स्तुती करून आपल्या आयुष्याचं मातेर करण्यात काही अर्थ नाही. म्हणून सांगितलं स्तवोनिया नरा केला आयुष्या मातेरा. आपल्या जीवनाचं मातेर करू नको. कारण मानवी जीवन भेटलं ते जगाच्या जीवाच्या स्तुतीसाठी नाही तर देवाच्या स्तुतीसाठी तुला प्राप्त झालं. म्हणून तू एक तर देवाची स्तुती कर, या जगात अन्याची स्तुती करू नको. काही पंडित लोक सुद्धा काही स्तुतीत प्रवृत्त झाले. तुकोबाराने पंडित म्हणून ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण नका करू नरस्तुती. माझी पैसावी विनंती. ऐका पंडित जन वंदित चरण नका करू पाया पडून सांगतो, नराची स्तुती तुम्ही करू नका. म्हणजे अन्याची स्तुती करण्यासाठी तुकोबाराय थोडे संकुचित विचाराचे. तुकोबाराय अन्याची
स्तुती करण्यात प्रवृत्त होत नाहीत. थोडं माफी मागून बोलतो. तुकोबाराच्या चित्तात ज्ञानाला सुद्धा तेवढं महात्म्य आहे. तुकोबाराच्या चित्तात पंडिताला सुद्धा तेवढी किंमत नाही. तुकोबाराच्या चित्ताचा विचार करायचा झाला तर अन्य साधन करणाऱ्याच्या विषयी तुकोबारा तेवढे आग्रही तेवढे प्रवृत्त त्यांच्या स्तुतीत होत नाहीत. पण तुकोबाराच्या जीवनाची विशेषता आहे, तुकोबारा नामधारकाच्या बाबतीत फार हळवी येते. तुकोबारा नामधारकाच्या बाबतीत स्वतःहून प्रवृत्त होऊन त्याची स्तुती करतात. म्हणून तुको अनेक नये माझे मना, पंडित असला काय शहाणा असला काय माझ्या चित्ताला येत नाही, पण नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, ही तुकोबाराची भावना आहे. तुकोबारा नामधारकाची स्तुती करतात. आजचा अभंग नामधारकाची स्तुती करणार आहे. नामधारकाची स्तुती तुकोबारा नामधारकाची स्तुती या अभंगात करतात. विशेषताशी का तुकोबारा स्तुती करतात त्याचं कारण एकच आहे. तुकोबाराची अपेक्षा आहे जगाने नामसाधनेत प्रवृत्त व्हावं. जिथं स्तुती दिसते ती स्तुतीसाठी नसते, प्रवृत्तीसाठी स्तुती आहे. निंदा निंदेसाठी नसते. तर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तिथून त्याला बाजूला काढण्यासाठी असते. नाही निंदा निंदंतु प्रवर्तते अति विधेय स्तोतुम. शास्त्र सांगते निंदा निंदेसाठी नसते बाबा, विधी सांगण्यासाठी असते. आणि खऱ्या अर्थानं स्तुतीसाठी नसते, प्रवृत्तीसाठी असते. तुम्ही आम्ही नामचिंतन करावं हे तुकोबाराचा प्रामाणिक अशा प्रकारचे तुकोबाराच्या अंतःकरणातली भावना आहे. आपण नामचिंतनात प्रवृत्त का, त्याचं कारण आहे कलियुगाचा विचार करायचा झाला तर कलियुगाचं नियत साधन भगवत प्राप्तीचं उद्धाराचं नियत साधन जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. कलियुगात साधना खेरीज अन्य साधना जीवानी प्रवृत्त होच नाही. अलग लक्षात, त्याचं कारण आहे युग बदललं, साधन बदललं. भगवत प्राप्तीचं प्रत्येक युग परत्वे साधन आहे. कृतयुग लागलं, कृतयुगाचा विचार करा. कृतयुगात ध्यान नावाचं साधन होतं. आता विस्तार करत नाही, बहुश्रुत मंडळी आहे, फक्त ताकापुरतं रामायण सांगतो पुढे चालतो. नामस्मरण त्या काळात ध्यान का शक्य होतं देवा? ध्यान करण्यासाठी हृदय पवित्र लागते आणि त्या काळात ते शक्य होतं. ध्यान करण्यासाठी ध्यानाची साधना रुजवण्यासाठी आधी बरं होतं, आता बिघडवलं. हॅलो, कृतयुगात ध्यान नावाचं साधन होतं का, त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे, कृतयुगात ध्यान शक्य होतं. ध्यान नावाची साधना करण्यासाठी ते परिपक्व होण्यासाठी हृदय पवित्र लागते. आणि त्या काळात तेवढं आयुष्य होतं देवा. लोक लाखो वर्ष जगायचे. लाखो वर्ष का जगायचे? त्याचं कारण आहे आपल्या शरीरात आस्थी आहे, त्या आस्थीचा आश्रय करून प्राण राहायचा. आस्तिगत प्राण होता, पण लाखो वर्ष लोक त्या काळात जगायचे. ध्यान शक्य होतं. ध्यानासाठी हृदय पवित्र लागते. आज मला वाटते आम्ही डोळे लावले तर आमच्या समोर देव नाही दिसत. डोळे लावलं काय दिसते? मला कीर्तनात सांगायला लावू नका. काय काय दिसते? काय काय दिसते म्हणजे जे जे आमच्या अंतःकरणात आहे ते ध्यानात आमच्या पुढे उभं राहते. पिराचा उरूस भरते, दुसरं तिसरं काहीच नाही. आम्ही डोळे लावत नाही तोपर्यंत बरं आहे. अलग लक्षात. म्हणून आमच्या ध्यान आम्हाला शक्य नाही. कृतयुगातलं चिंतन आहे. अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. अरण्यात असणाऱ्या ऋषीला असं वाटलं आपल्या शरीरात वैष्णवानर स्वरूपाचा भगवान आहे. काय आपल्या शरीरात कुठं जठरात राहतो, त्याला वैश्वानर म्हणतात. अहम वैश्वा नरो भूत्वा. प्रत्येक शरीरात वैश्वानर स्वरूपाचा तो परमात्मा आपण खाल्लेलं पचवतो बरं का. आपण खाल्लेलं तो पचवतो. तो वैश्वानर परमात्मा आपल्या जठरात राहतो. त्याचं ज्ञान अरण्यातल्या ऋषीला आवश्यक वाटलं. त्या काळात सिद्ध असणाऱ्या उद्दालक ऋषीकडे सर्व आलेत. हा जोडले भगवान आम्हाला त्या वैश्वानर भगवंताचं ज्ञान सांगता का, ती विद्या तुम्ही सांगता का? त्याने सांगितलं म्हणे महाराज खरं सांगू का, माफ करा, मी जरी तुमच्यापेक्षा वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तुम्हाला वाटत असलो तरी ही विद्या माझ्याकडे नाही. पण तुम्हाला एक सांगतो, ही विद्या पाहिजे असेल तर आपल्या राजाचा राजा अश्वपती मात्र त्यात तरबेज आहे. आपण त्याच्याकडे गेलं तर ही विद्या प्राप्त होईल. अरण्यातली सगळी ऋषी एकत्र आले. उद्दालक त्यांच्या सहवासात अश्वपतीकडे आले. अश्वपतीनं ऋषींना पाहिलं, आदरातिथ्य केलं, बसायला आसन दिलं, पूजा आटोपली आणि त्यांना काही दान दक्षिणा दिली. दान हातात घेतल्यास ऋषीचे चेहरे प्रसन्न नव्हते.
प्रसन्न नव्हते. राजाला वाटलं कदाचित कमी वाटत असेल. दिलेलं कमी वाटलं तर माणसाची चेहरा प्रसन्न राहत नाही. कदाचित यांना हे कमी वाटत असेल म्हणून खऱ्या अर्थानं ते कमी वाटण्याचं कारणच नाही. आधीच आता अर्धे आधी चालू झालं बरं का. शोकांतिक आलं का लक्षात. मला सांगायचं काय म्हणे हे कमी वाटत असतील म्हणून राजाने सांगितलं चिंता करू नका, काही दिवसात मी विश्वजित नावाचा यज्ञ करणार आहे आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर माझी सगळी संपत्ती त्यात समर्पित करणार आहे. तुम्ही काही दिवस वस्ती करा आणि मग ते ऋषी तिथं राहण्यासाठी त्याला राजा आग्रही आहे. पण ऋषीनं तरी प्रसन्न मुद्रा दाखवली नाही. राजाला दुसरी विकल्प त्याच्या चित्तात आला. कदाचित ऋषीला माझ्या संपत्तीत दोष वाटत असेल, राजाची संपत्ती कोशगृहातली दूषित असते म्हणून त्यांना असं वाटत असेल. म्हणून राजाने सांगितलं चिंता करू नका, माझ्या कोशगृहातली संपत्ती दूषित नाही. का नाही? राजाने आपला विस्तार सांगला. नमेस्तेनो जनपदो न करदयू न मद्यपी. माझ्या राज्यात कोणी नमेस्तेनो जनपदो, माझ्या राज्यात कोणी चोर नाही. कोण म्हणतो? ऐकता तुम्ही? कृतयुगातल्या राजाचं चिंतन सांगतो. तो राजा सांगतो नमेस्तेनो जनपदो, माझ्या जनपदात माझ्या राज्यात कोणी चोर नाही. हे राजा सांगतो त्या काळातला त्या युगातला राजा सांगतो माझ्या राज्यात कोणी चोर नाही. मला आजच्या राजाचं काहीच सांगायचं नाही. आलं का लक्षात? तो प्रामाणिक बोलणारा असणारा तर त्याला म्हणावं लागेल मेस्तेनो. आलं का लक्षात? तो काळ न मद्यपी सोय काय नमेस्तेनो जनपदो न करदयू म्हणे कोणी कंजूस नाही माझ्या राज्यात. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर माझ्या राज्यात कोणी स्वैर नाही. तर स्वैरीने कुठं राहतील बाबा? सांगायचं काय, एवढं आदर्श राज्य त्या काळात शक्य होतं म्हणून त्या काळात ध्यान नावाचं साधन शक्य होतं. मला वाटते युग बदललं, त्रेतायुग लागलं. त्याच्यानंतर दुसरं साधन त्रेतायाम यजतो मखैही, यज्ञ नावाचं साधन पुढं आलं. यज्ञ करावा, कोणी करावा? कोणी करायला जमत नाही. यज्ञ कोणी करावा? यज्ञ त्यांनी करावा. 4 गोष्टीची आवश्यकता आहे. तो अधिकारी असावा, तो आर्थी असावा, तो खऱ्या अर्थानं पाहायचं झाला संपन्न असावा आणि त्याच्यानंतर पाहायचं झालं तर त्याच्याकडे ती संविधा तशा प्रकारची असावी. अधिकारी असावा म्हणजे वाजपेयी यज्ञ करायचा झाला तर कोणी बसून चालत नाही, त्याला ब्राह्मण पाहिजे. शास्त्रात त्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला दिला. अश्वमेध यज्ञ करायचा झाला तर त्याला ब्राह्मण जमत नाही, त्याला कोण पाहिजे? राजा पाहिजे आणि त्याच्याबरोबर तो क्षत्रिय पाहिजे तर त्याला अश्वमेध जमते. पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा झाला कोण पाहिजे? पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा झाला कोण पाहिजे? एखादा ब्रह्मचारी बसून जमल का त्याला? पुत्र कामेष्टी यज्ञ ब्रह्मचार्याचा नाही, त्याला ग्रहस्थ त्याचं पाणीग्रहण केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गृहस्थाचे यज्ञ वेगळे, प्रत्येकाचे यज्ञ वेगळे. म्हणजे त्याचा अधिकार पाहिजे. दुसरं पाहिजे संपन्नता पाहिजे. संपन्नता पाहिजे म्हणजे ज्याला यज्ञ करायचा त्यांनी घरातली लोक मोजायची, त्यांना 10 वर्ष पुरेल एवढी संपत्ती बाजूला करायची, राहिलेल्या संपत्तीत यज्ञ करायचा. ऐकत आहे तुम्ही? 10 वर्ष पुरेल तेवढं बाजूला काढायचं. मला वाटतं आज खाल्लं तर उद्याची पंचायत आहे. शक्य आहे का? शक्य यज्ञ संपन्नता नाही. त्याच्यानंतर सातार उठून पुण्याला दान द्यायला जमत नाही. यज्ञाचं हविष्य द्रव्य शुद्ध पाहिजे. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट मला इच्छा पाहिजे यज्ञ करण्याची. मला काय पाहिजे? इच्छा पाहिजे. त्याच्यानंतर यज्ञाला ब्राह्मण लागतात आणि ब्राह्मण लागतात. यज्ञातले ब्राह्मण लागतात. म्हणजे ब्राह्मण आणि 3 दिवस संध्या केली नाही तर ब्राह्मण राहत नाही. आणखीन सांगू, यज्ञातले मंत्र शिळे जमत नाही. म्हणजे यज्ञातल्या मंत्राला जर एक आवर्तन 3 दिवसात झालं नाही तर ते शिळे मंत्र होतात आणि शिळ्या मंत्रांनी केलेला यज्ञ सांग होत नाही. म्हणून यज्ञातले मंत्र शिळे जमत नाही. आता हे सगळंच पाहायचं झालं यज्ञात तूप, गावरान तुपाची, लोणगडे तुपाची धार पाहिजे. अलीकडं आपल्याला दिवाळीला सुद्धा नाही. मला सांगायचं काय, माझा विषय चालला का जर हे सगळेच कठीण आहे. यज्ञाच्या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर 7-7-7-21 हवी संस्था 7, पाक संस्था 7 अशा 21 संस्था आहेत. मला सांगायचं काय, त्या रचना 21 आहेत. त्या अलीकडे त्याचे ज्ञाते कमी आहे म्हणून ते आज लोप पावलं. ते साधन नाही. त्या काळात ते शक्य होतं कारण लोक हजारो वर्ष जगायचे
आस्ती नाही, आता मांस शरीरात आहे तितके दिवस प्राण राहू लागला, म्हणजे 1000 वर्ष लोक जगू लागले. तिथं यज्ञ शक्य होता. त्याच्यानंतर व्यापार लागलं. व्यापार एक परिचर्या, या परिचर्या म्हणजे सेवा. आता बाकीच्या परिचर्या बाजूला ठेवतो. साधी देवाची पूजा करायची झाली तरी शक्य आहे का आपल्याला? पूजा करता ना तुम्ही? पूजा करता का नाही? तुम्ही कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, मी जरा साशंक झालो. पूजा करता ना? देवाची पूजा करताना, मग देवाची पूजा करायची झाली तर ती सेवा जरी करायची झाली तरी कशी करावी लागते त्याला नियम आहे. पूजेला पाणी कसं आणायचं याच्यापासून नियम आहे. पूजेच्या पाण्यात गोड बुडलेले चालत. पूजेच्या पाण्यात जर गोड बुडलं तर ते निषिद्ध होते. ते पाणी मद्यात समान आहे आणि ते पाणी देवाच्या पूजेला चालत. त्याच्यानंतर देवाची मूर्ती पुढं कोणती आहे? पुष्टी मार्गाची साधना वेगळी. अलग लक्षात. देवाचा विग्रह कोणता आहे, कशी त्याची साधना करायची. नाही हो, देवाला पाणी कसं टाकायचं, देवाला ऐका ना वस्त्र कोणतं व्हायचं, देवाला गंध कोणतं व्हायचं, देवाला फुल कोणतं व्हायचं, याला नियम आहे. आणि ऐका, देवाचा त्या फुलाची दांडी किती असावी यालाही नियम आहे. फुलाची दांडी किती असावी यालाही नियम आहे. ती दांडी जर कमी झाली तरी दोष लागते आणि ती दांडी अधिक झाली तरी दोष लागते. काही म्हणतील महाराज बरं आहे, आधीच पूजेचा आळस आहे, तुम्ही सांगितलं करून जर दोष येत असतील पदार्थ नाही केलेली, आधीच आळशीन वरी गुरुचा. मला सांगायचं काय, तर मग पूजा उद्यापासून सोडायची का नाही? देवा वाटे आपली पूजा करत राहा, पण पूजा करता 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 एक करत राहा, मुखानं देवाचं नामचिंतन करत राहा. कारण नामाच्या ठिकाणी 16 शक्ती आहेत. त्यात कर्म संपूर्तकारिणी नावाची शक्ती नामात वस्ती करते. पण आपण चिंतन आपण ज्यावेळेस साधना करतो त्यावेळेस नामचिंतन जर केलं तर त्या कर्मातला दोष निवृत्त करून त्या कर्माचं फळ ते नाम आपल्याला देत असते. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते काळात ते शक्य होतं. अलीकडं लागलं कलियुग. कलियुगाचा विचार करायचा झाला तर आयुष्य फार कमी आहे. 100 गणलं अर्ध सोसायटीलाच खाल्लं. आलं लक्षात. अर्ध गेलं आणि अर्ध राहिलं. त्याच्यात पीडा, रोग, क्षय, त्याच्यात बालपण. काय खरंय महाराज, मला सांगायचं काय, 100 नाही. आणि एवढ्या कमी काळात भगवान परमात्म्याची उपासना करून आपल्याला आपलं परमसाध्य प्राप्त करणं कोणतं साधन आहे? असं कोणतं साधन आहे? पण कलियुगात एकच सांगितलं, एकच करा बाबा.
भगवान परमात्म्याच्या कीर्तनानेच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल. कलियुग केवळ नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. तुलसीदासजी सुद्धा हे सांगतात. म्हणून कलियुगात तुम्ही देवाचं नामचिंतन करा. कली पापाची ते मूर्ती, पापाची मूर्ती असणाऱ्या कलियुगात आयुष्य अल्प आहे. अलग लक्षात, अल्प आयुष्य आहे. मग त्यातही तुम्हाला उद्धार करून घेण्याचं साधन आहे नाम, नियत साधन आहे. सर्व अधिकार सेवेता या साधनात आहे. कोणी घ्या, कुठेही घ्या, कसंही घ्या आणि कधी घ्या. शेतात आहे ना तिथंच करा. स्वयंपाक करत आहे ना तिथंच करा. जिथं आहे तिथं करा, काही हरकत नाही. हे इतकं सुलभ, अतिशय सौलभ्याच्या ठिकाणी कसंही करावं. कलियुगाच्या दृष्टीनं नामसाधने सारखं दुसरं साधन आहे. नामचिंतन केल्यानंतर तुमचा उद्धार आहे. कसंही करा, कसंही करा म्हणजे अहो इतकं सोपं साधन आहे उद्धाराचं कलियुगातलं. वाटेनं जात आहे तुम्ही, वाटेनं. आणि वाटेनं जाता जाता तुमच्या कानावर, तुम्ही नाही केलं चिंतन, पण ते नाम तुमच्या कानावर पडलं तरी ते नाम तुमचा उद्धार करतील. नाही नाही बसले लोकांसाठी म्हणा राम 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 राम. लोक म्हणू लागले म्हणून यानं केलं राम 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 म्हणत नाही. राम 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 म्हणता म्हणता लांब 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 लांब. आता काय राम 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 म्हणता म्हणता काय झालं, लांब 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 लांब. आता लांब काय देवाचं नाव आहे का? पण तुमचं राम राम म्हणता म्हणता झालेलं लांब लांब सुद्धा तुमचा उद्धार करतो. नाम नाही की वाची शक्ती, श्रोत्रमूलम पथगतम वा. वाटेनं जाते वेळेस तुमच्या कानावर पडलं तरी तारैत्येव सत्यम. नाही नाही, शुद्धम वा अशुद्ध वर्ण तारैत्येव सत्यम. वर्ण शुद्ध येऊ द्या नाही तर अशुद्ध येऊ द्या तरी ते नाम तारते. आणि त्याच्या पलीकडे सांगू का, एक जणांना विचारलं काय चाललं तुमचं, काय चाललं म्हणजे महाराज आमचं काय चालायचं, तुमचं बरं आहे भाऊ महाराज. लोक म्हणत असतात तुमचं बरं, त्याला काय माहिती आमचं काय काय. कोणाचं बरं आहे ते काय, दुरून डोंगर काय वाटते तुम्हाला वाटते आमचं बरं आहे ना आम्हाला वाटतं तुमचं बरं आहे. त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही, खरं कोणाचंच काही नाही. अलग लक्षात. विचारलं काय चाललं, शेतकरी होते विचारलं काय चाललं तुमचं, म्हणे महाराज काय चालायचं आमचं. काय महाराज शेतकऱ्याचं आमचं करा मरा करा मरा करा मरा. काय म्हणलं, करा मरा करा मरा. दुसरं काय चालायचं, करा मरा. आता हे देवाचं नाव आहे का, पण करातला रा आणि मरातला मर व्यवहित राहते, एकत्र शब्द नाही. रकाराच्या समोर मकार काही वेळाने म्हणला, करा मरा हे देवाचं नावही घेतलं नाही. पण असंही नाव जरी मुखाला आलं तरी तारैत्ये व सत्यम विठ्ठल. देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या, देवा तारते. किती सांगू तुम्हाला, राम राम. अहो काय सामर्थ्य आहे देवाच्या नामात. का तुकोबर अग्री आहेत, स्वतःही नामचिंतनात तुकोबर आहे. स्वतः इतके बुडलेले आहेत, कोणतीही पदवी न लावणारे तुकोबर आहे, स्वतःला नामधारक. नामाचे धारक
म्हणतात आकंठ नामात तुकोबार बोललेले आहेत. रोमा रोमातून नाम नाही, जडाला तुकोबाराचा स्पर्श झाला तरी त्यातून नाम बाहेर पडते. इतकं तुकोबार नामचिंतन करतात. जगालाही सांगतात नामचिंतन करा, नाम घेता राहू नका. सांगा तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. अशी साथ भेटत नाही देवा. पण खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर असं नामचिंतन तुकोबार सांगलंय. खरंच नामात किती सामर्थ्य आहे. अहो नामाची बहुविध फल आहेत. नामचिंतामणी नावाचा ग्रंथ आहे, नामचिंतन नावाचा ग्रंथ आहे तर गोरखपूरचा. आणि त्याच्यानंतर आमचे बनसी महाराज करवा यांनी नामचिंतन नावाचं सगळ्या संतांनी नामाने कोणकोणती फल प्राप्त होतात सब प्रमाण त्यांनी सिद्ध करून दाखवला. असा ग्रंथ सगळ्या पुराणातली दाखले त्याच्यात दिले. सगळ्या ग्रंथात